36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शासनाने जाहीर केलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत सोमवारी 22 जून रोजी मूर्तिजापूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अन्नत्याग जन आंदोलन पुकारलंय. पीक विमा ट्रॅक्टर महामोर्चाच्या नंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं आंदोलनाचा हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. या आंदोलनामध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला शेतकऱ्यांनी देखील जमिनीवर ठाण मांडून मोठा सहभाग नोंदवलाय. शेतकरी या देशाचे नागरिक नाही का? विमाना अभावी बळीराजा आक्रमक झालाय. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या मुख्य बॅनरवरील शेतकरी या देशाचे नागरिक नाहीत का? हा प्रश्न सध्या शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे रोजी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक ट्रॅक्टर महामोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठकांचे सत्र पार पडले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. आजपासून राज्य सरकारचे अधिवेशन सुरू होत असून याच मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी करो या मरोची लढाई सुरू केली आहे. तर आंदोलन सुरू होताच शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, 17,500 रुपये पीक विमा मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान अशा घोषणांनी SDO कार्यालय परिसर दणाणून सोडलाय. आम्ही हक्काचा पीक विमा आणि हक्काची मदत मागतोय. आमच्याकडे ना बसण्यासाठी ताडपत्री आहे ना स्वतःचे रक्षण करायला काही साधन. जोपर्यंत 17,500 रुपयांची रक्कम आमच्या बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आम्ही अन्न पाण्याचा त्याग करू, याच फरशीवर बसून राहणार. जर शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर होणाऱ्या परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. आंदोलन केलं. 15 मे रोजी ऐतिहासिक ट्रॅक्टर महामोर्चा काढला. मधात आम्ही 4 मिटिंगा घेऊन मुख्यमंत्र्यांमध्ये यांच्यावर चर्चा केली, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना 17,500 रुपये पीक विमा मिळाला नाही आहे. आणि मुर्दापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या अन्यायाची आता आम्ही एकच ठरवलं आहे की आज अधिवेशन सुरू झालं आहे. आजपासून सर्व शेतकरी लोक 17,500 पीक विमा भेटेपर्यंत याच फरशीवर याच जागेवर अन्नत्याग आंदोलन करून आपला न्याय घेणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला 17,500 पीक विमा तात्काळ टाकावा, 50,000 रुपये नियमित कर्जदाराची अनुदानाची रक्कम तात्काळ टाकावी व सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन या आंदोलनाला न्याय घ्यावा. अन्यथा आता इथं शेतकरी लोक करो या मरोच्या लढाईत बसले आहे. ना त्याच्यापाशी पेट्रोल आहे, ना खाली ताडपत्री आहे, ना काहीच नाही. हा लढा शेतकऱ्याचा बिलकुल 17,500 भेटेपर्यंत इथं अन्नत्याग आंदोलन चालू राहणार आहे. याची महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात दखल घेऊन आम्हाला तात्काळ मदत द्यावी. अन्यथा शेतकरी आता मरेपर्यंत इथून उठणार नाही आहेत अशा ठाम निर्धाराने हे आंदोलन चालू झालं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन टाले, अकोला.